नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 16 फेब्रुवारी 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण ज्या काही आपल्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत त्यामध्ये निवडणूक रोखे, मेडीगट्टा धरण, वाढवण बंदर आणि कतर या देशासंदर्भात ज्या काही न्यूज लोकसत्तावर आलेल्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून इन डिटेलमध्ये या ठिकाणी स्टडी करणार आहोत किंवा त्यांना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आजची आपली पहिली न्यूज आहे ती निवडणूक रोख्यासंदर्भात आहे, ज्याला की आपण इलेक्टोरल बॉन्ड्स असे म्हणतो। सर्वप्रथम या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। निवडणूक रोखे घटनाबाह्य अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। या ठिकाणी जे काही आदेश दिला आहे त्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने काही टिप्पणीही केली आहे। ती टिप्पणी काय आहे हे या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे नाहीये, परंतु या ठिकाणी जे काही निवडणूक रोखे आहे त्या निवडणूक रोख्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी इन डिटेलमध्ये एका साध्या सिंपल एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण निवडणूक रोखे म्हणजे काय ते समजून घेऊया। आपणा सर्वांना माहिती आहे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि या ठिकाणी विविध पक्ष हे कार्य करताना आपल्याला दिसत असतात, परंतु हे जे पक्ष आहेत यांना आर्थिक मदतीची गरज असते त्यांचं संघटन मजबूत करण्यासाठी, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी। या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण हे जे निवडणूक रोखे आहेत त्यांना या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा पक्ष आहे। हा जो एक्स नावाचा पक्ष आहे या पक्षाला त्याचं जे काही संघटन आहे त्याला मजबूत करण्यासाठी पैशाची गरज आहे, आर्थिक मदतीची गरज आहे। मग या ठिकाणी हा जो पैसा आहे तो देशातील विविध नागरिकांकडून विविध क्षेत्रातून येतील, मग ते उद्योग क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल किंवा जी काही सामान्य जनता आहे ते काय करतात या ठिकाणी काही पैसा एका विशिष्ट पक्षाला दान करत असतात। फॉर एक्झाम्पल मला वाटलं एक्स नावाच्या पक्षाला मला 10,000 रुपये दान करायचे, दुसऱ्याला वाटलं वाय नावाच्या पक्षाला या ठिकाणी पैसा दान करायचा आहे, त्याप्रमाणे ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। मग या ठिकाणी जे काही निवडणूक रोखे आहे त्या निवडणूक रोख्याच्या माध्यमातून जे काही देशातील नागरिक आहेत किंवा देशातील संस्था आहेत त्या काय करत होत्या 1,000, 10,000 या प्रमाणात किंवा याच्या गुणात्मक रूपात या ठिकाणी जे काही पैसे आहेत ते निवडणूक रोख्याच्या स्वरूपात या ठिकाणी RBI कडे जमा केले जात असेल आणि तो जो पैसा RBI कडे एका विशिष्ट पक्षासाठी जमा करण्यात आला आहे तो पैसा पुढे RBI त्या पक्षाला देत असत। मग त्या ठिकाणी तो जो पक्ष आहे त्या पैशातून निवडणुकीसाठी प्रचार असेल, निवडणुकीसाठी बांधणी असेल, अशा प्रकारचे कार्य करत असेल। परंतु हा जो पैसा या ठिकाणी पक्षांकडे येतो तो पैसा कोणकोणत्या मार्गाने या पक्षांकडे येतो तो मार्ग या ठिकाणी सुनिश्चित करण्यात आला होता आणि तो मार्ग होता निवडणूक रोखे। मग या ठिकाणी जे काही देशातील नागरिक आहेत किंवा संस्था आहेत ते निवडणूक रोख्यांची खरेदी करत असत आणि त्या माध्यमातून जो काही पैसा आहे तो एक्स नावाच्या एका पर्टिक्युलर पक्षाकडे जात असेल आणि त्या पक्षाच्या त्या ठिकाणी त्या पैशाच्या माध्यमातून जे काही कार्य आहे ते कार्य पुढे केलं जात असं। अशा प्रकारे या ठिकाणी निवडणूक रोखे या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया। इलेक्टोरल बॉन्ड संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। विधान क्रमांक 1 पाहूया। निवडणूक रोखे नोंदणीकृत राजकीय पक्षाला दिले जाऊ शकतात जो राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष असतो, अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपले पहिले विधान आहे। विधान क्रमांक 2 या बॉन्ड्सना प्रॉमिसनरी नोट प्रमाणे व्याज नसते, अशा प्रकारचे आपले विधान क्रमांक 2 या ठिकाणी आहे। मित्रांनो या ठिकाणी जर आपले पर्याय पाहितले तर त्यामध्ये पर्याय A आहे केवळ विधान 1 बरोबर, B केवळ विधान 2 बरोबर, C दोन्ही विधान बरोबर आणि D आपल्याकडे आहे दोन्ही विधान चूक। तर या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे, कारण जे काही निवडणूक रोखे आहेत ते नोंदणीकृत राजकीय पक्षाला आणि ज्या पक्षाने लोकसभेमध्ये 1% किंवा त्यापेक्षा अधिकची मतं घेतली आहेत त्या पक्षांना निवडणूक रोख्याच्या माध्यमातून या ठिकाणी डोनेशन भेटत असं। लोकसभेमध्ये 1% मत ज्या पक्षाला भेटले आहे तो पक्ष या ठिकाणी निवडणूक रोख्याच्या अंतर्गत डोनेशन प्राप्त करण्यासाठी पात्र ठरत असं, अशा प्रकारचं ते विधान आहे। म्हणजे या ठिकाणी तो पक्ष मग राष्ट्रीय पक्ष असो, राज्य पक्ष असो किंवा प्रादेशिक पक्ष असो, कोणत्याही प्रकारचा तो पक्ष असू द्या, जर त्या पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये 1% मतं जर घेतली असतील
तर त्या ठिकाणी तो पक्ष निवडणूक रोख्याच्या अंतर्गत डोनेशन किंवा जे काही पैसा आहे ते घेण्यास या ठिकाणी पात्र ठरतो। अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान असलं पाहिजे, परंतु या ठिकाणी ते विधान चुकीचं आहे। विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे। ज्याप्रमाणे आपल्या अर्थशास्त्रामध्ये प्रॉमिसरी नोट्स असतात, त्या प्रॉमिसरी नोटवर या ठिकाणी काय भेटतं, व्याज भेटतं, परतावा भेटतो। ज्या प्रकारे आपण आपला पैसा बँकेमध्ये डिपॉझिट करतो किंवा सेव्हिंग करतो, त्या सेव्हिंगवर एक ठराविक पर्सेंटेजमध्ये आपल्याला परतावा भेटत असतो, आपल्याला व्याजाने पैसा रिटर्न भेटत असतो। मग अशा ठिकाणी या ठिकाणी जो काही हे बॉन्ड्स आहेत, या बॉन्डवर असल्या प्रकारचा कसलाही परतावा या ठिकाणी दिला जात नसे। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 अगदी बरोबर असल्या कारणाने मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी, केवळ विधान 2 बरोबर। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी मेडीगट्टा धरणा संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी न्यूज पाहूया। मेडीगट्टा धरणामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांचा जीव टांगणीला, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती तुम्ही पाहू शकताय। तर मित्रांनो या ठिकाणी सरळ जी न्यूज आहे त्या न्यूजवर आधारित जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, मेडीगट्टा धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे आपल्या समोर कावेरी नदी, पर्याय बी गोदावरी नदी, पर्याय सी आहे नर्मदा नदी आणि शेवटी आपल्याकडे आहे पर्याय डी पंचगंगा नदी। तर या ठिकाणी जे काही मेडीगट्टा धरण आहे ते सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तेलंगणा या राज्यामध्ये बांधण्यात येत आहे। महाराष्ट्र आणि तेलंगणा यांची जी काही सीमा तुम्ही या ठिकाणी पाहताय, या सीमेवरती मेडीगट्टा धरण या ठिकाणी बांधले जात आहे। आणि महाराष्ट्रामधून या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी जी काही आपली नदी उगम पावते, जिचं नाव आहे गोदावरी, ती पुढे अशा प्रकारे वाहत जाऊन तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि पुढे ती बे ऑफ बेंगालला जाऊन भेटते। मग या ठिकाणी जे काही मेडीगट्टा धरण आहे ते गोदावरी या नदीवर बांधण्यात आलं आहे। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। तर सर्वात महत्त्वाची पॉईंट तुम्हाला माहिती असले पाहिजे की मेडीगट्टा धरण हे तेलंगणा या राज्यामध्ये आहे, जे की गोदावरी या नदीवर बांधण्यात आले आहे। आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा मेडीगट्टा धरणामुळे प्रभावित होत आहे, तर महाराष्ट्रातील जो काही गडचिरोली जिल्हा आहे तो या ठिकाणी मेडीगट्टा धरणाच्या बांधकामामुळे प्रभावित होत आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे विधान असतात किंवा महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते आपण नोट डाऊन करून घेतले पाहिजे, ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपलं रिव्हिजन असेल किंवा इन शॉर्टमध्ये आपण एक नजर मारून, एक ग्लान्स मारून ही आपलं जे प्रिपरेशन आहे ते योग्य प्रकारे करू शकतो। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी वाढवण बंदरा संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। वाढवण बंदराचे याच महिन्यात भूमिपूजन, अशा प्रकारचे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे। देशाचा विकास करायचा असेल, राज्याचा विकास करायचा असेल तर देशामध्ये किंवा राज्यामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत यांचा विकास होणं गरजेचं आहे। जर पायाभूत सुविधांचा विकास झाला तर उद्योगांचा विकास होतो, शेतीचा विकास होतो, सेवा क्षेत्राचा विकास होतो, यातूनच एकूण अर्थव्यवस्थेचा विकास होतो, ज्याच्या माध्यमातून जे नागरिक आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते आणि दारिद्र्याचे जे काही प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी कमी करण्यास मदत होते। अशा प्रकारे आर्थिक विकासामध्ये पायाभूत सेवांचा महत्त्वपूर्ण योगदान असलेलं आपल्याला दिसतं। मग या ठिकाणी जे काही वाढवण बंदर आहे त्यावर आधारित आपला प्रश्न पाहूया। वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात निर्माण केले जाणार आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे पालघर, पर्याय बी ठाणे, पर्याय सी रत्नागिरी आणि पर्याय डी आपल्याकडे आहे सिंधुदुर्ग जिल्हा। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही वाढवण बंदर आहे ते पालघर या जिल्ह्यामध्ये निर्माण केलं जाणार आहे आणि त्या संदर्भात जी काही त्या बंदराची निर्मिती आहे ती राज्य सरकारकडून केली जाणार आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी कतर या देशापासून आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। भारत कतारचे संबंध सातत्याने दृढ, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती तुम्हाला दिसून जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कतर आणि UAE या 2 देशाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। आता या ठिकाणी या न्यूजला धरून जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कोणत्या एकमेव देशाची सीमा कतर देशाला लागून आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे इराण देश, पर्याय बी इराक देश, पर्याय सी सौदी अरेबिया आणि पर्याय डी आपल्याकडे आहे UAE।
या ठिकाणी सर्वप्रथम जागतिक मॅपमध्ये आपणाला कतर या देशाची जी काही पोझिशन आहे, लोकेशन आहे ती माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी तुम्ही एशिया पाहू शकताय। त्यानंतर मिडल ईस्ट ज्याला म्हणतात, त्या मिडल ईस्टमध्ये या ठिकाणी छोट्याशा बिंदूच्या स्वरूपामध्ये तुम्ही जो देश पाहताय तो आहे कतर देश आणि या ठिकाणी UAE हा देश येताना आपल्याला दिसतो। आणि या ठिकाणी जी काही वॉटर बॉडी आहे त्या वॉटर बॉडीचे नाव आहे पर्शियन गल्फ। हे महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। आता या ठिकाणी जो काही कतर देश आहे या कतर देशाला केवळ एका देशाची लँड बॉर्डर आहे पहा, आणि तो देश आहे सौदी अरेबिया। या ठिकाणी हा जो एरिया आहे हा पूर्णच्या पूर्ण एरिया या ठिकाणी सौदी अरेबियाचा असलेला दिसतो आणि केवळ या एका देशाची लँड बॉर्डर या ठिकाणी कतर या देशाला लागून आहे, ते तुम्ही या ठिकाणी मॅपमध्ये पाहू शकताय। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 16 फेब्रुवारीचे जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पाहिलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि न विसरता या ठिकाणी सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या तुम्हाला भेटून जातील। आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात नवनवीन अपडेट आणि ऑनलाईन मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे तेही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।